मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद, तर रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीमध्ये मोठी वाढ, ग्रॅज्युटीची मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर। आदिवासी आंदोलनातील नेत्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक, गिरीश महाजनांसोबत आदिवासी आमदार बैठकीला उपस्थित। सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा, तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा। महाविकास आघाडीच्या 2 दिवसीय बैठकीला सुरुवात, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता। अनुदानासाठी सरकारच्या भरवशावर राहू नका, सगळे पैसे लाडकी बहिणीला जात आहेत, नितीन गडकरींचं रोखठोक वक्तव्य, तर गडकरी खरं बोलतायत, राऊतांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये सुविधा केंद्राच्या संचालकांना लुटलं, लाडकी बहिणीचे पैसे, लाभार्थी महिलांच्या खात्याला जोडली पुरुषांच्या बँकची खाती, तर केंद्र संचालक सचिन थोरात फरार। पुण्यात उच्च शिक्षित महिलेला 3.5 कोटी रुपयांचा गंडा, चीनमध्ये ड्रग्ज पाठवल्यानं सांगून फसवणूक केल्याची माहिती समोर, तर बँकेतले पैसे सरकारच्या सुरक्षा खात्यात ठेवण्यास सांगून लुबाडलं। बुकमाय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांचं पोलिसांच्या समन्सकडे दुर्लक्ष, कोल्डप्ले तिकीट विक्रीत घोटाळ्याच्या आरोपानंतर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी। कविता राऊत नंतर आता रोईंगपटू दत्तू भोकनळ ठोठावणार कोर्टाचे दरवाजे, 2017 पासून नोकरी दिली जात नसल्याचा आरोप। बारामतीमध्ये कॉलेजात भर दिवसा मित्राकडून मित्राची हत्या, 12वीत शिकणाऱ्या तरुणाची कोयतानं वार करून केली हत्या। नागपुरातील केळवत परिसरात हिट अँड रनची घटना, अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 3घांचा मृत्यू, तर चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू। ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, 8 ऑक्टोबरला होणार पुरस्काराचं वितरण। अमरावती जिल्हा भूकंपाने हादरला, अमरावती शहर, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव, सुरजी तालुक्यात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। नवरात्रोत्सवानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दागिन्यांना झळाळी देण्याचं काम सुरू, मूल्यमापनानंतर उतरवणार दागिन्यांचा विमा। कानपूर टेस्टमध्ये भारताची धुवाधार बॅटिंग, 13व्या ओव्हरमध्ये भारताची विक्रमी सेंचुरी, जयस्वालची 31 बॉलमध्ये 50, तर बांगलादेश 233 मध्ये ऑल आउट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।